महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून विशेष अधिवेशन सुद्धा सुरू झाले आहे. मात्र आता यात एका व्यक्तीची कमी जाणवते आहे, ती म्हणजे की विरोधी पक्षनेता. लोकशाहीच्या या मंदिरामध्ये जसे मुख्यमंत्री महत्त्वाचा असतो, तसेच विरोधी पक्षनेता सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याचा दर्जा असतो. एवढे अधिकार आणि मान सन्मान मुख्यमंत्र्यांना असतो, तेवढाच विरोधी पक्षनेत्याला पदाचा असतो. विरोधी पक्ष बाकवर बसूनही लाल दिव्याच्या गाडीतून एटीत फिरणाऱ्या विरोधी पक्षनेताच असतो. मात्र यंदा विधानसभेच्या निकालानंतर विधान भवनात विरोधी पक्षनेत्याला जसे की नाही हे जणू समोर आलेले नाहीये. महाविकास आघाडीने नसलेल्या संख्याबळ पाहता विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याला दिसत तो भाजपाच्या आणि महायुतीच्या मेहरबानीवर होईल. त्यासाठी विरोधी पक्षनेत्याला नियम काय आहेत, विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याला किती महत्त्वाचा असतो आणि तो नेमके काय काम करतो हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार मित्रांनो, मी सुनील बोराटे. आपण पाहता काहीतरी वेगळे या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. विधानसभेचा निकाल लागला. महायुती सरकारला 237 जागेवर यश मिळाले आहे. तरी विरोधी पक्ष बाकवर असलेल्या महाविकास आघाडीचे 50 पेक्षा कमी आमदार निवडून आले. विरोधी पक्षनेत्याला पदावर दावा करण्यासाठी 288 पैकी 10% म्हणजे की किमान 29 जागेवर असण्याची आवश्यकता असते. महाविकास आघाडीच्या त्या कोणत्याही एका पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाहीये. शिवसेना ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 15 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 सदस्य असे एकूण 45 सदस्य आहेत. तर समाजवादी पक्षाचे 2, शेतकरी संघटना अपक्ष 1 असे निवडून संख्याबळात 49 पर्यंत जाते. आता हे अपूर्ण संख्याबळ लक्षात घेता नियमानुसार विरोधी पक्षनेत्याने पद कोणत्या एका पक्षाला मिळणार नाहीये. अशी वेळेस सामूहिकता नेता निवडल्यास विरोधी पक्षनेत्याला देता येते, शक्य आहे. परंतु हा सर्व अधिकार विधानसभेतील अपक्षकडे आहे. अध्यक्षपदाची मंजुरी आणि गर्दी असेल तर विरोधी पक्षनेत्याला पद देता येते. विधानसभेच्या विधायन अध्यक्ष राहुल नवेकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरीही नेमके तत्त्वे खुले केलेले नाहीयेत. याबाबत राहुल नवेकर म्हणाले की विरोधी पक्षनेत्यामधील आमदारांची संख्या कमी दिसून येत असली तरीही देखील त्या बाकवर अन्याय. सल्लागार समितीकडे 12 सदस्य असतात, त्यापेक्षा पक्षाकडे 20 सदस्यांची एक असे 12 ते 13 प्रतिनिधी समितीकडे असतात. विरोधी पक्षांनी संख्या बसत नसल्याने आम्ही त्यांना या समितीकडे समावेश केला आहे, कारण की मला वाटते की सभागृहातील कामकाज योग्यरित्या व चालवण्यासाठी स्पष्टपणे. राहुल नवेकर म्हणाले की विरोधी पक्षनेता आमदार संख्या कमी असून त्यात देखील त्यांच्यावर अन्याय होणार नाहीये. सत्तारूढ बाकवर 237 आमदार आहेत, तरी विरोधी पक्ष वर 50 सदस्य असून त्यांची संख्या कमी असली तरीही मी त्यांना वारंवार बोलण्याची संधी देईल आणि त्यांचे विचार आणि त्यांचे तत्व प्रकट करण्यासाठी संधी दिली जाईल. विधिमंडळाच्या कामकाजात सल्लागार समितीचे 12 सदस्य असतात, त्या प्रत्येक पक्षातील 20 सदस्यांनी एक असे 12 ते 13 प्रतिनिधी या समितीत असतात. विरोधी पक्षांची संख्या बसत नसल्याने आम्ही त्यांची या समितीमध्ये समावेश केला आहे, कारण की मला वाटते की सभागृहाचे कामकाज योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षनेता सहकार्य असतात आवश्यक आहे. मत विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याला मिळणार यावर उत्तर देताना मात्र नवेकर यांनी साधत प्रतिनिधित्व देत म्हणाले की नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात जर तरतूद असतील तर त्यानुसार, तसेच महाराष्ट्र विधानसभेतील प्रथा परंपरेच्या अनुषंगाने मी योग्य ते निर्णय घेईल. या दरम्यान यापूर्वी 3
वेळा पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेता निवड झाली आहे. 30 ते 40 वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेना फारसे अस्तित्व नव्हते. काँग्रेस बहुमताने निवडून येत होते. जनता दल आणि शेतकरी कामगार पक्ष आणि काही अपक्ष आमदार स्वबळावर निवडून यायचे. त्यामुळे विरोधी पक्ष विरोधात असलेले सर्व आमदार एकत्र येऊन विरोधी पक्षनेत्याची निवड करायचे. विरोधी पक्षनेत्याला का महत्वाचा असतो आपण आणि त्या भूमिका काय असते तर मुख्यमंत्री हा जसा की सरकाराचा प्रतिनिधित्व असतो त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेता हा प्रतिनिधित्व असते. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असते. त्या सर्व सोयी सुविधा दिलेल्या जातात. सरकारच्या चुकीच्या धोरणावर अडा करून शासनाच्या अचूक काम करण्याची प्रवृत्ती करण्याचा काम विरोधी पक्षनेता करत असतो. सरकारचे अंकुश ठेवणे, राज्यातील समाजातील ज्वलंत प्रश्नावर योग्य प्रश्नावर आवाज उठवणे, राज्यातील समाजातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणे, सरकारवरच्या अपक्ष जनतेसमोर आपण प्रशासकीय अधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य काम करण्याचे भाग पाडणे, विविध प्रश्नावर आंदोलन करणे काम विरोधी पक्षनेता करत असतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंता, राज्यातील इतर कोणत्याही मुद्द्यावरून जनतेतील बाजू घेत असतो. विधान भवन सरकारच्या साखळी पोळी करून सोडण्याचे काम विरोधी पक्षनेता करत असतो. सरकारामधील कोणत्याही खाते संदर्भात माहिती मागण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्याला असतो. तसेच सर्व माहिती देणे सरकारांना बंधनकारक असते. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सांगायचे झाल्यास तर छगन भुजबळ, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि रामदास कदम, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षनेता असताना विधान भवनात दणकावून सोडली होती, पळो करून सोडले होते. सध्याच्या राजकारणाबद्दल सांगायचे झाल्यास तर महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेता पद ठेवण्याचे मोठे मन भाजपाचे दाखवले तर काँग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. पण भाजप साहजिकता विरोधी पक्षनेता पद महाविकास आघाडीकडे देईल असे वाटत नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटते? लोकशाहीसाठी विधानसभेत विरोधी पक्षनेता असायला हवा का? जर संधी मिळाली तर महाविकास आघाडी कोण विरोधी पक्षनेता हवा अशी तुम्हाला इच्छा आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.